आज राज्यभर धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय. पाहूया त्या संदर्भातली बातमी. सोमवारच्या होलिकोत्सवानंतर आज राज्यभरात धुळवडीचा अनोखा उत्साह आहे. मुंबईसह राज्यभरात धुळवडीची धूम पाहायला मिळते. दादरमध्ये सेलिब्रिटींच्या धुळवडीचा अनोखा रंग पाहायला मिळतो. तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये चांदा ते बांदा प्रत्येक जण रंगाच्या उत्सवामध्ये रंगून गेल्याचं सध्या पाहायला मिळतंय. मथुरेतली रंगपंचमी अख्ख्या देशामध्ये प्रसिद्ध आहे. धुळवडीचा तेवढाच उत्साह आणि धूम आपल्या राज्यात सुद्धा पाहायला मिळते. आणि सध्या राज्यभरामध्ये कशा पद्धतीचा उत्साह आहे आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊयात. तर मुंबईमधून आमचे प्रतिनिधी महेंद्र सध्या आपल्या सोबत आहेत, ठाण्यामधून कुणाल आहेत आणि नागपूरमधून तेजस सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेऊयात. पहिल्यांदा जाऊयात मुंबईमध्ये आमचे प्रतिनिधी महेंद्र यांच्याकडे. महेंद्र, धुळवडीचा उत्साह मुंबईमध्ये सध्या कशा पद्धतीने पाहायला मिळतो? नक्कीच कल्याणी, धुळवडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मी सध्या शिवाजी पार्क येथे सी बज कम्युनिटी तर्फे एक होळीचं आयोजन करण्यात आलंय. म्हणजे रंगपंचमी ती साजरी करणार आहेत आणि त्यासाठी बोलण्यासाठी माझ्याबरोबर या ठिकाणी सी बज कम्युनिटीचे मनाली कामत मॅम आहेत. ताई, काय सांगाल, आज या ठिकाणी रंगपंचमी तुम्ही साजरी करताय, काय उत्साह आहे? खूप मस्त प्रतिसाद आहे. म्हणजे लोकांना सगळ्यांना होळी ही सगळ्यांबरोबर साजरी करायची असते. तर जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक इथे येतात आणि होळी भरपूर खेळतात. आणि यावेळेला आपल्याबरोबर सुभेदार जे मूवी प्रमोशन्स आहेत त्यांची टीम येणार आहे. दरवेळेला कोण ना कोणतरी येत असतात. सो डंकी प्रमोशन अमिताभ सरांबरोबर, शाहरुख खान सरांबरोबर, मग अमिताभ सरांबरोबर असे बरेच कल्की मूवीज आणि प्रमोट केलेत. आणि सगळे सेलिब्रिटीज येतात इथे, स्वतः उभे राहून होळी साजरी करतात. त्याच्यावर अजून काय मोठं पाहिजे? काय एवढा उत्साह असतो, मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी या ठिकाणी येत असते, सुरक्षेचा मोठा प्रश्न असतो. काय सांगाल सर, काय पद्धतीने सुरक्षेची यंत्रणा इथे राबवली गेली? पहिली गोष्ट म्हणजे होळी म्हटल्यावरती म्हणजे पहिली प्रायोरिटी येते म्हणजे सेफ्टी बोलायच्या नंतर सीबज एवढ्या प्रकारे आम्ही प्रिकॉशन्स घेतो. नेहमीच फॅमिली फ्रेंडली क्राऊड वाढतच चाललाय आणि नेहमी दरवर्षी वाढत चाललाय. सो ते तुम्हाला अश्युरन्स तुम्हाला कळेलच की लोक इकडे जेवढी जमतात आणि एकदम उत्साहाने साजरी करून काही इश्यू न होता ते आपापल्या घरी जातात एकदम धमाकेदारपणे. नक्कीच आणखी काही सदस्य आहेत, त्यांच्याकडून ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना जे ते शुभेच्छा देणार आहेत. त्यामुळे काय बोलाल मॅडम? हे आता सीबस 4th सक्सेसफुल इयर आहे आणि एव्हरी टाइम मनाली हॅज एस्कलेटेड द बार टू द हायेस्ट. आणि मेन म्हणजे सेफ्टी, जसं ह्यांनी सांगितलं, सेफ्टी इज द की वर्ड. आम्हाला पेरेंट्सचे फोन आले की आम्ही फक्त सीबसच्या होळीला आमच्या मुलांना पाठवतोय कारण यू आर अश्युरिंग अस ऑफ सेफ्टी. आणि दॅट इज द मेन थिंग. आणि इतक्या आनंदाने यंग क्राऊड काय मिडल एज सगळ्यांसाठी ती एक होळी एक आनंदाचा सण आहे. आणि सीबस सारखं कुठे सेफ्टी, आनंद आणि उत्साह तुम्हाला बघायलाच मिळणार नाही. नक्कीच कल्याणी, या ठिकाणी पाहू शकतो की खूप सदस्य आहेत ते ऍक्टिव्ह दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात उत्साह. आणि या ठिकाणी जे डीजेच्या जे त्या या ठिकाणी आपण यंत्रणा पाहू शकतो. या ठिकाणी खाण्यापिण्याची पण व्यवस्था करण्यात आली आणि तरुण या ठिकाणी मोठ्या संख्येने येण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्या प्रेक्षकांना त्यांच्या ग्रुपतर्फे जे ते शुभेच्छा देत आहेत. 1, 2, 3 जय महाराष्ट्र, हॅपी होली. नक्कीच कल्याणी, नक्कीच महेंद्र, अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. आता आपण नागपूरमध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळते ते जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. तेजस, नागपूरमध्ये कशा पद्धतीने होळीचा सण साजरा होतो? नक्की उपराजधानीत होळीच्या सणा शिगेला पोहोचलेला आहे. सध्याच्या घडीला मी आनंदम जे सोसायटी आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतात की महिला असतील, पुरुष असतील,
संपूर्ण जे एकत्रित जे आहे ते आता होळी साजरी करताना दिसत आहे आणि लठमार जे आहे ते पारंपरिक पद्धतीने जे आहेत ते या ठिकाणी जे आहे ते होळी साजरी करत असताना संपूर्ण महिला या ठिकाणी दिसत आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी जर बघितलं असेल तर हा प्रेमाच्या, आनंदाच्या आणि भक्तीचा असा हा सण म्हणून जे या ठिकाणी साजरा केला जात आहे. लाठमार हा एक पावन प्रसंग आणि या पावन प्रसंगी जर बघितलं असेल तर संपूर्ण जे आहेत ते नागरिक इथे आले आहेत आणि इथं जे आहे ते होळी सण जे आहे ते साजरा आपल्याला करताना दिसत आहे. एकूणच जर बघितलं असेल तर या संपूर्ण ठिकाणी जे आहे ते आनंदाचे वातावरण जे आहे ते सध्याच्या घडीला दिसत आहे. आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल, कशा पद्धतीचे आपण होळी सण जे आहे ते साजरा करीत आहात? आनंदम सोसाइटी के अंदर में पहली बार हम लोग ये लठमार होली का आयोजन किया है और काफी लोग मजा से इसमें आनंद ले रहे हैं करके. ये पहला कंसेप्ट था और इसमें सबको ऐसा लग रहा है कि व्रज में आके बरसाना की होली खेल रहे हैं और सब आनंद ही आनंद ले रहे हैं करके. तो यही हमारा सबका एकता का निशान है यहाँ पे और सब प्यार से बड़े उत्साह से होली खेल रहे हैं करके. बघू शकतात का महिला सुद्धा पण आहे. महिलांकडे जाण्याचा प्रयत्न करूया. क्या बताओगे, आज होली का सन है, किस तरह आप एंजॉय कर रहे हो होली? हमारे आनंदम में एंजॉय सभी लोग बहुत एंजॉय करते हैं. यहाँ का होली फेस्टिवल की बात ही अलग है. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्साहाचं वातावरण आहे. गुलाल जे आहेत, उधळत जे आहेत ते लठमार करत जे आहे ते पारंपरिक पद्धतीने संपूर्ण महिला इथे एकत्रित आलेल्या आहेत. लहान मुलांचा सुद्धा उत्साह जे आहे ते शिगेला पोहोचलेला आहे. एकमेकांना जे आहे ते गुलाल लावत जे आहेत ते इथं आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला आनंदम सोसायटीमध्ये दिसत आहे. एकूणच जर बघितलं असेल तर उपराजधानीत जे आहे ते होळीच्या उत्साहात शिगेला पोहोचलेला आहे. अनेक ठिकाणी जे आहे ते पाण्याची सुद्धा होळी खेळली जाते. मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर लठमार होळी खेळत जे आहे ते सामाजिक एकोपाचा संदेश या ठिकाणी दिले जातात आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते संपूर्ण लहानापासून तो मोठ्यापर्यंत संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते एकत्रित आले आहेत आणि हा होळीचा उत्साह या ठिकाणी साजरा करताना आपल्याला दिसत आहे. वेगवेगळे कलरचे हातात दंडे आहेत आणि हे दंडेचे एक पारंपरिकता जपलत जे आहे त्या ठिकाणी आहे. आनंदम सोसायटी या नागपुरातली या ठिकाणी जे आहे ते दरवर्षी होळी साजरी केली जाते. यंदा सुद्धा अशाच प्रकारची होळी जी आहे ते इथे साजरी केली जाते आहेत. श्रीकृष्ण असेल, गोकुळ असेल, असे वेगवेगळे जे आहेत ते पारंपरिक फोटो सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत आणि याच्याच माध्यमातून एका अर्थानं एकतेचा संदेश जे आहे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला दिसत आहे. एकूणच जर बघितलं असेल तर लट घेत जे आहे ते संपूर्ण जे आहे ते आनंदम सोसायटीतील नागरिक आणि क्या लग रहा उत्साह साजरा होता है? बहुत पहली बार लठमार होली का आयोजन किया गया आनंदम में. हम लोग सब लोग होली के उत्सव में पूरे जमे हुए हैं, रंग जमे हुए हैं और बहुत बढ़िया होली है. ये पूरा आनंद ले रहे हैं हम लोग, आनंदवासी. क्या लग रहा है? हम लोग इस बार एक आनंद में नया कंसेप्ट लेके आए हैं, लठमार होली. बहुत मजा आ रहा है, सब लोगों को आनंद. नया कंसेप्ट है. हॅपी होली. उत्साह जे आहे ते शिगेला पोहोचल्याना आपण जर बघितलं नक्कीच तर तेजस, संपूर्ण बुरा न मानो होली हे असं म्हणत रंगांची मुक्तपणे उधळण केली जाते. आता आपण जाऊयात ठाण्यामध्ये. आमचे प्रतिनिधी कुणाल सध्या आपल्या सोबत आहेत. कुणाल, ठाण्यामध्ये तुम्ही सध्या कुठे आहात आणि होळीचा कसा उत्साह आहे? नक्कीच कल्याणी, एकंदरीत पाहायचं झालं तर धुळवडीचा उत्साह ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. तरुणाई जी आहे ती या ठिकाणी धुळवड जी आहे ती साजरी करताना पाहायला मिळते. हा तरुणाईचा उत्साह आणि हा तरुणाईचा उत्साह जो आहे तो ठाण्यामध्ये शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीत पाहायचं झालं तर सर्वच जण जे हा रंगाचा उत्सव आहे आणि रंगाचा उत्सव जो आहे तो साजरा करताना या ठिकाणी तरुणाई दिसते. मित्रा, काय सांगशील, आज कशा प्रकारे उत्साह आहे? उत्साह एकदम आहे, मस्त खेळूशी वाटतं, होळी आहे म्हणून. आज रंगांचा उत्सव आहे, कशा प्रकारे तुम्ही सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी उत्साहात धुळवड साजरी करताय? एकदम म्हणजे सगळ्यांना उत्साह एकदम मस्त खेळायची, बस एवढंच. काय सांगशील, आज धुळवड आहे आणि धुळवड हा रंगांचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि आज कशा प्रकारे हा उत्साह तुमचा शिगेला पोहोचलेला आहे? तसं तर आम्हाला आज खूप बरं वाटतं की आम्ही आज होळी खेळणार. तसं बघायला गेलं तर पूर्ण देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये आता दिवाळी चालू आहे, पण आपल्या भारतामध्ये होळी चालू आहे. तर त्याच प्रकारे आपण बघायला गेलं तर खूप आपण चांगली होळी खेळूया आणि सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगशील, आज मोठ्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी धुळवड साजरी करताय. आज एक वेगळाच उत्साह आहे आणि सकाळपासूनच तुम्ही रंगांमध्ये न्हावून गेलेला आहात. हो, आम्हाला खूप मजा येते कारण दरवर्षी आम्ही असाच मोठ्या प्रमाणात ग्रुप्समध्ये भेटून होळी वगैरे साजरी करत असतो आणि हीच खरी मजा आहे. ग्रुपमध्ये मैत्री जपण्याचा हा एक चान्स असतो असं म्हणेन मी.
नक्कीच कल्याणी, एकंदरीत पाहायचं झालं तर हा धुळवडीचा जो उत्साह आहे तो ठाण्यामध्ये शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय आणि सर्वच जण आज रंगामध्ये न्हावून निघणार आहेत. कल्याणी. नक्कीच कुणाल, खरं तर तरुणाईमध्ये अतिशय जोश पाहायला मिळतोय. आता आपण जाऊया थेट पुण्यामध्ये. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये कशा पद्धतीने होळी साजरी केली जाते अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत आहेत. रोहन, पुण्यामध्ये सध्या काय चित्र पाहायला मिळतंय? कल्याणी, खरं तर रंगांची उधळण हा सण जो आहे तो निश्चितपणाने प्रत्येकाला आवडणारा आहे आणि प्रत्येक जण आजच्या दिवशी रंगांची उधळण करत असतो. आपण पाहतोय की भोई प्रतिष्ठानतर्फे जी होळी धुळवड जी साजरी केली जाते तिथले हे दृश्य आहेत. आणि लहान मुलं जे आहेत ते आहेत किंवा अनाथ मुलांसोबत ही संपूर्ण ही रंगांची उधळण जी आहे ती केली जात असते आणि सर्वपक्षीय राजकीय नेते देखील या रंगांच्या उधळणीमध्ये सहभागी होत असतात. त्यांच्या माध्यमातून रंगांची उधळण जी आहे ती केली जात असते आणि त्यामुळे मोठा प्रतिसाद या संपूर्ण धुळवडीच्या दिवशी सगळ्यांकडून मिळतो. कारण का आबालवृद्धांपासून प्रत्येकाला हवा असणारा हा सण आहे आणि या सणाचं ते पक्ष जरी वेगवेगळे असले तरी वेगवेगळ्या रंगांचा कलर जो आहे, रंग जो आहे तो आपल्या चेहऱ्याला लावून घेण्यासाठी हे सगळेच जण उत्सुक असतात. आपण सध्याच्याकडे देखील पाहतोय की सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते जे आहेत ते इथे यायला आता सुरुवात झालेली आहे आणि हे सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक तरुणांची पावले जी आहेत ती फिरत आहेत. पावले फिरकत असताना या तरुणांच्या माध्यमातून जी आहे ती रंगांची उधळण केली जाते. रंगांची उधळण करत असताना अशा पद्धतीने जे आहे ते हे सगळेजण सहभागी होत आहेत. कारण का हा जो काही सण आहे हा सण सगळ्यांना आवडीचा सण आहे, सगळ्यांना हवासा असणारा हा सण आहे आणि हा सण साजरा करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. प्रत्येक जण आपला नवीन कपडे असतील, पांढरे कपडे असतील ते घालून या सगळ्या रंगाच्या सणामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले. राज्यातल्या विविध शहरांमध्ये कशा पद्धतीने धुळवड साजरी केली जाते या सगळ्याची माहिती दिल्याबद्दल प्रतिनिधींचे खूप खूप आभार.